हाय स्टुडंट्स, वेलकम टू समज सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. तर बघा, आपण सॉलिड स्टेट हे चॅप्टर स्टडी करतोय. तर या चॅप्टरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन बघत होतो. तर क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन 4 प्रकारे आपण केलं. त्यामध्ये आयोनिक सॉलिड, त्यानंतर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स, त्यानंतर मेटॅलिक सॉलिड्स, त्याला आपण मेटॅलिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट क्रिस्टल्स किंवा आयोनिक क्रिस्टल्स असेही बोलतो. आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे मॉलिक्युलर क्रिस्टल. ओके, आता बघा, जसं आयोनिक क्रिस्टल किंवा आयोनिक सॉलिड्स, त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, ज्याच्या कॉम्बिनेशनने तो सॉलिड तयार झालेला असतो, ते आयन्स होते. आयन्स ऑपोजिटली चार्ज, कॅटायन्स, एनायन्स. ओके, त्यांच्यातल्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे जो सॉलिड किंवा क्रिस्टल तयार झाला होता त्याला आपण आयोनिक क्रिस्टल म्हटलं. त्यानंतर मेटॅलिक क्रिस्टलमध्ये मेटल्स किंवा मेटॅलिक बॉन्ड्सने इन्व्हॉल्व होणारे जे काही आपण सॉलिड्स बघितले तर ते मेटॅलिक सॉलिड्समध्ये येतात. कोव्हॅलेंटमध्ये जे काही सॉलिड्स तयार होणारे, तो नेटवर्क ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डेडने तयार होणारे जे सॉलिड्स होते त्यांना आपण कोव्हॅलेंट सॉलिड्स म्हटलं. कालच्या लेक्चरमध्ये ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. वरती आय बटन आहे, त्या बटनवर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळून जाईल. तर बघा, आज आपण बघणार आहोत मॉलिक्युलर क्रिस्टल. आता मॉलिक्युलर क्रिस्टलमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असते? मॉलिक्युल्स असते. बरं, मग मॉलिक्युलर क्रिस्टल्स हे कशामुळे फॉर्म झालेले आहे? तर सॉलिडिफिकेशन्स ऑफ मॉलिक्युल्समुळे तयार झालेले असतात हे. तर सॉलिडिफिकेशन असं का म्हणतोय मी? जसं बघा, मी तुम्हाला सांगेल कार्बन डायऑक्साईड इज अ मॉलिक्युलर सॉलिड. तुम्ही ना सर, कार्बन डायऑक्साईड तर गॅस येतो, कसं काय मॉलिक्युलर सॉलिड आहे? तर मुलांना तुम्हाला मी काही मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल दाखवतो. ओके, बघितलं तर कार्बन डायऑक्साईड सॉलिड फॉर्ममध्ये पण असतो, ज्याला आपण सॉलिड कार्बन डायऑक्साईड बोलतो. त्यानंतर आईस आहे, वॉटर, तुम्हाला लिक्विडच्या फॉर्ममध्ये पण आईस पण फॉर्म्युला वॉटरच असतो. आयोडीन, ओके, त्या पद्धतीने. तर आयोडीन पण गॅसेस फॉर्ममध्ये पण असतो, सॉलिड फॉर्ममध्ये सुद्धा असतो. तर या पद्धतीने पुन्हा बघा, तर या पद्धतीने आपण ते सॉलिड्स कार्बन डायऑक्साईड किंवा सॉलिड कार्बन डायऑक्साईड घेतलं, आईस घेतलं, त्यानंतर मिथेन, CO2, O2, H2 हे सर्व काही सॉलिडिफाईड होऊन त्यांचं कन्व्हर्जन हे मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये होऊ शकतं. त्यानंतर हे जे काही मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत त्यांचे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ते मॉलिक्युल्स असतात. त्यानंतर त्यांच्यातले जे बॉन्ड्स आहेत ते कोव्हॅलेंट असतात. ओके, या मॉलिक्युल्समध्ये जे काही पर्टिक्युलर एक इंटरमॉलिक्युलर फोर्स पण असतो आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे ते एकत्र धरून ठेवलेले असतात. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आपण 11वीला पण स्टडी केलेले आहेत. जसं ज्याला आपण वीक डायपोल म्हटलं होतं बघा, वीक डायपोल. आता हा वीक डायपोल इंटरॅक्शन्समुळे, जसं डायपोल म्हटलं तर तो कंपाऊंड असतो पोलर, आणि पोलर मॉलिक्युल्समुळे जर एखादा सबस्टन्स फॉर्म असेल त्याला पोलर मॉलिक्युलर सॉलिड बनायचं. आता हे पोलर मॉलिक्युल्स म्हणजे काय? आता पोलर समजण्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो HClचं. त्यामध्ये H हा कसा असतो? पार्शल पॉझिटिव्ह असतो. Cl कसा असतो? पार्शल निगेटिव्ह असतो. तर पार्शल पॉझिटिव्ह हायड्रोजन आणि पार्शल निगेटिव्ह क्लोरीन यांच्यामध्ये एक प्रकारचं इंटरॅक्शन असतं. आता हा निगेटिव्ह त्या पार्शल पॉझिटिव्ह हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करतो या पद्धतीने, आणि हे जे इंटरॅक्शन असतं या पद्धतीने होत जातं. याच इंटरॅक्शनला आपण काय म्हणतो? डायपोल इंटरॅक्शन. तर अशा प्रकारचे वीक डायपोल इंटरॅक्शनमुळे हे मॉलिक्युलर सॉलिड्स तयार होऊ शकतात. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, HCl, H2O, त्यानंतर SO2 हे त्याचे एक्झाम्पल आहे. वीक डायपोलमुळे फॉर्म होणारे. ओके, विच पॉजेस परमनंट डायपोल मोमेंट. यांचा डायपोल मोमेंट हा परमनंट असतो. त्यानंतर पुढचा जो फोर्स असतो तो आपण शिकलेलो आहोत. सेकंड, व्हेरी वीक असतो. हा वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे. या अट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण बोलत असतो डिस्पर्शन फोर्स. हा जो डिस्पर्शन फोर्स आहे त्याला दुसरं नाव सुद्धा आहे लंडन फोर्सेस. हे फोर्सेस जे आहेत ना, त्याच्यामुळे सुद्धा काही मॉलिक्युल्स जे आहेत सॉलिड्स, जसं मिथेन असेल, हायड्रोजन गॅस असेल, तर यांचे जे सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर जे मॉलिक्युल्स आहेत ते इन्व्हॉल्व होऊन आपल्याला या प्रकारचे सॉलिड्स मिळू शकतात. इथे कसा प्रकारचा व्हेरी वीक असा फोर्स असेल आणि त्या
अट्रॅक्टिव्ह फोर्सला डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्स आपण बोलतो. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे तिसरा हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं हेही समजून घ्या. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपण स्टडी करतो. त्यापैकी आपण बघतोय इंटरमॉलिक्युलर. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी बघा मी H2O एक्झाम्पल घेतो. आता H2O मध्ये ऑक्सिजन काय असतो निगेटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह दाखवतो. हायड्रोजन काय असतं पार्शियल पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह वॉटरच्याच पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजनला ऍब्स्ट्रॅक्ट करेल या पद्धतीने. आणि हा जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन्स यांच्यामध्ये जो काही आपण अशा पद्धतीने एक इंटरॅक्शन बघत असतो त्या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन आणि त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्समध्ये, तर त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग बोलतो. तेव्हा हा बघा ऑक्सिजन कसं आहे पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन कसं आहे पार्शियल पॉझिटिव्ह. त्या पद्धतीने वापस हा पार्शियल निगेटिव्ह त्या हायड्रोजन बरोबर इंटरॅक्ट होईल. आणि ह्या प्रकारच्या इंटरॅक्शनमध्ये दोन डिफरंट मॉलिक्यूल बघा, हा एक वेगळा मॉलिक्यूल आणि हा एक वेगळा मॉलिक्यूल, असे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल्स इन्व्हॉल्व झाले म्हणून त्याला इंटरमॉलिक्युलर म्हणतात. काही मॉलिक्युल्स असे असतात ज्यांच्यात इंट्रामॉलिक्युलर असतं. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय हेही समजून सांगतो. समजा मी एखादा कंपाऊंड घेतला या फॉर्ममध्ये, तर इथे बघा हा एकच मॉलिक्यूल आहे पूर्ण. हा पार्शियल पॉझिटिव्ह आणि हा जो आहे हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन यांच्यात सुद्धा एक प्रकारचं आपल्याला हायड्रोजन बॉन्ड दिसतोय. पण हा विदिन द सेम मॉलिक्यूल आहे. विदिन द सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो इंट्रामॉलिक्युलर. आणि दोन डिफरंट मध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर. मग इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सुद्धा हे फॉर्म होऊ शकतं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं H2O. अजून एक्झाम्पल बघू शकतो आपण NH3 किंवा HF. NH3 हे त्याचं एक्झाम्पल आहे. F हा पार्शियल निगेटिव्ह असतो, H हा पार्शियल पॉझिटिव्ह. इथे पुन्हा N हा पार्शियल निगेटिव्ह असतो, H पार्शियल पॉझिटिव्ह असतो. त्यामध्ये हा F पुन्हा H पार्शियल निगेटिव्ह पॉझिटिव्हला ऍब्स्ट्रॅक्ट करेल आणि या पद्धतीने इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दिसेल. इथे सुद्धा बघा हा पार्शियल जो पॉझिटिव्ह H आहे तो हा पार्शियल निगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्यूलचा जो काही नायट्रोजन आहे तो ऍब्स्ट्रॅक्ट करेल. या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने बघा हा पार्शियल निगेटिव्ह नायट्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन मध्ये एक प्रकारचे इंटरॅक्शन दिसतं. त्या इंटरॅक्शन्सला आपण हायड्रोजन बॉन्डिंग बोलतो. आणि हे जे इंटरॅक्शन्स आहेत ते इंटरमॉलिक्युलर आहेत, कारण की दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये आहेत. ओके, त्या पद्धतीने तुम्ही हे या पद्धतीने सुद्धा आपल्याला मॉलिक्युलर सॉलिड्स मिळू शकतात. आणि हे जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्यांच्यामुळे हे पहिलेच वीक असल्यामुळे हे जे सॉलिड्स असतात ते सॉफ्ट असतात. हे सॉलिड्स कसे असतात सॉफ्ट असतात आणि ते सॉफ्ट असल्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण कसा असणार कमी असणार. ओके, आणि हे जे सॉलिड्स असतात ना पहिलेच मी सांगितलं सॉफ्ट आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे आणि हे इलेक्ट्रिकली सुद्धा पुअर कंडक्टर असतात. इलेक्ट्रिकल पुअर कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात ते त्यांच्यातनं जाणार नाही म्हणून त्यांना आपण इन्सुलेटर सुद्धा म्हणू शकतो. तर या पद्धतीने क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपण टोटल 4 क्रिस्टल्स बघितले. त्यापैकी आयनिक क्रिस्टल्स आज आपण बघितला. आयनिक क्रिस्टल्स मॉलिक्युलर क्रिस्टल बघितला. तर मॉलिक्युलर क्रिस्टलमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स हे काय असतात मॉलिक्युल्स असतात म्हणून त्याला आपण मॉलिक्युलर क्रिस्टल म्हणतो. मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंटरॅक्शन असतात, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरॅक्टिव्ह फोर्सेस आपण बघतो. जर डायपोल इंटरॅक्शन सांगितलं बरं, डायपोल इंटरॅक्शन्स हे पोलर मॉलिक्युल्समध्ये असतात. त्यानंतर डिस्पर्शन फोर्सेस बघितलं ते नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये असतात. त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला सांगितलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. ते ह्या वीक ते अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असल्यामुळे हे सॉलिड्स काय असतात सॉफ्ट असतात, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो, ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच गुड इन्सुलेटर्स असतात. तर या पद्धतीने तुम्हाला मी आजचा व्हिडिओ एक्सप्लेन करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.